नॉर्मल नाही बोलू शकत, तरी 135 आफ्टर आफ्टर माझं 135 आहे आणि बिफोर माझं 150च्या आतच येतो आता. आणि वजन होतं माझं 72 केजी होतं. आता माझं वजन 73 केजी आहे. म्हणजे मी 10 किलो कमी केलंय. आणि 63. हो 63 हां, 63 आणि पहिलं माझं 72 होतं. आणि खूप डिसिप्लिन लागले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन लागले लाईफला. म्हणजे खूप म्हणजे अशी आळशी असायची. म्हणजे शुगरमुळेच 600 शुगर होतं त्यामुळे मला काहीच काम असं करावंसं वाटायचं नाही. फक्त जॉबला जायची, यायची घरी, खायची आणि झोपायची. दुसरं काही मी करत नव्हती. आता एकदम म्हणजे एनर्जेटिक झाली आहे आणि टाईम टू टाईम मी फ्युएल घेते आणि अ, सगळ्यांना थँक्स हेमांगीला, शेटे सरिता सरांना. मॅडम, माझा हां, एक बोला ना. क्वेश्चन. हां, ओके. बोला ना. किती वर्षापासून डायबिटीस? मला 2007 7 पासून मला डायबिटीज आहे. माझी ओके, मुलगी म्हणजे झाली फक्त. 19 वर्ष झाली. हां, 19 वर्ष झाली मला बरं, डायबिटीज. एवढी हाय शुगर, हां. मग तुमचे डोस काय हे नव्हते तसे? होते मला म्हणजे मी ॲक्चुअली जेव्हा मला शुगर डिटेक्ट झालं तेव्हा मी 3 दिवस कोमामध्ये होती. 3 दिवस कोमामध्ये होती. त्याच्यानंतर म्हणजे जसे सगळं बोलतात पप्पांना माझं शुगर होतं. तर झालं म्हणजे इन्सुलिन होतं स्टार्टिंगला. ते बंद झालं. त्याच्यानंतर गोळ्या चालू केल्या. भरपूर डॉक्टर केले मी. म्हणजे कसं आहे ते आपल्याला काय झाल्याशिवाय आपण काय करत नाही असं. म्हणजे केअरलेस होती. का का म्हणजे मला असं वाटलं, की पप्पांना आहे तर मला पण शुगर राहणारच आयुष्यभर शुगर राहणार, कमी काय होणार नाही. म्हणजे एकतर माझं जीवन पण पूर्ण अस्तव्यस्तच होतं. खाणं-पिणं कशाला पण टायमिंग नाही, झोपायला वगैरे कशाला पण टायमिंग. झोप खूप यायची म्हणजे थकवामुळे झोप यायचा. आता पण झोप येते, पण आता थकवामुळे झोप येत नाही. आता बोलतात ना एकदम फ्रेश असते मी. का म्हणजे रात्री मी 8:00ला 9:00ला झोपायची, तर सकाळी 6:00ला 7:00ला उठायची, कामाला जायची. आता तसं नाही. आता मी ना रात्री 8:30-9:00ला झोपते आणि सकाळी 4:00ला उठून योगा पण करते, टिफिन बनवते, सगळं करते. म्हणजे मी हॅपी आहे, माझे घरचे पण आहेत. आणि आता जेव्हा माझे हसबंड आले दुबईवरनं, त्यांना पण मी हे दिलं, फ्युअल दिलं. त्यांचं पण वजन कमी होतं. त्यांचं 61 केजी होतं जेव्हा ते इकडे आले आणि ते 10 दिवसासाठी इथे होते. मग 10 दिवसात त्यांचं 2 किलो वजन वाढला. तर मी त्यांना ते फ्युअल तिथे त्यांच्याबरोबर पाठवलं दुबईला. तर आता त्यांचं वजन 68 केजी म्हणजे वजन त्यांचं वाढलंय आणि एकाच फ्युअल हे दोन्ही काम करतं, वजन कमी पण करतं आणि जास्त पण करतं. याच्यामध्ये त्यांना पण डाऊट होता. ते तेच बोलत होते मला, की तुझं वजन कमी होतंय आणि माझं वजन कसं वाढतंय एक फ्युअल. ते मी म्हटलं, "ते आता तुम्हाला हे 27 ऐकायला लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल, की हे दोन्ही काम एकच फ्युअलनी कसं होतं म्हणून." सरिता मॅडम, हां, अजून एक बोला. माझा क्वेश्चन आहे, हां, बोला की ना. आता मेडिसिन म्हणजे सेम होत्या, त्या हां. सेम कंटिन्यू करून एवढी शुगर खाली आली? हो. मेडिसिन म्हणजे माझ्या बंद झाल्यात मॅम. माझ्या 9 गोळ्या होत्या. आता हं. फक्त 2 गोळ्या आहेत. 9 आणि गोळ्या आता आता जॉइन केला तेव्हा 9 गोळ्या होत्या हो, जानेवारी? 9 गोळ्या होत्या. जेव्हा मी जॉइन केलं तेव्हा माझं 625 समथिंग शुगर होतं आणि 6 महिन्यात माझं आता शुगर 150च्या वरती जात नाही. हां, कधी-कधी काय होतं, मी जर बाहेर वगैरे काय खाल्लं आणि माझं स्लीपिंगचं झोपेचं हे इकडे-तिकडे झालं, तर माझं थोडं जास्त जातं. पण त्याच्यावर लक्ष हेमांगी पूर्ण देते, की तुझं वजन कसं वाढलं? ती बघते सकाळी, वजन कसं वाढलं? तू काय खाल्लं? आणि कधी-कधी झोपेमुळे पण माझं शुगर इकडे-तिकडे जातो. मग मी टाईम टू टाईम झोपते, टाईम टू टाईम खाते. जसं-जसं बोलतात तसं-तसं मी करते आणि लक्ष देणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लक्ष देणारी आहे ती. म्हणून माझं एकदम नॉर्मल आहे आता. ओके. सरिता मॅडम, आता कॉन्फिडन्स आला. 7 हो. गोळ्या जर बंद होऊ शकतात, तर उरलेल्या 2 गोळ्या बंद होणार आपल्या? हो, हो मॅम. खूप कॉन्फिडन्स आला. मला पण आलं, माझ्या घरच्यांना पण आलं. मला जे आधीपासून बघतायत त्या लोकांना पण एवढं म्हणजे वेगळंच वाटतं, की कशा होत्या मॅडम आणि आता कशा झाल्या आणि वजन कमी झाल्यामुळे सगळं बोलतात का म्हणजे सगळ्यांना मला असं गुबगुबीत बघायची सवय आहे. पण वजन कमी पण मी आता डबल एक्सेलच्या ड्रेसवरनं आता एलच्या ड्रेसवर आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो. आता मला आणि माझ्या मुलीला सेम साईज होतात. म्हणजे तिचे कपडे मी घालू शकते, माझे कपडे ती घालू शकते. असं झालंय.
येस. आईला किती आनंद असते बघा. रेडमी वाले जरा बंद करा ना. म्यूट केले तरी का काढायला लागलाय? तुमच्याकडे इको होतोय आवाज. ओके, चलो. खूप भारी वाटतं ज्यावेळेला मुलीचे कपडे आईला येतात तेव्हा. कारण का की ते कपडे येण्यामध्ये हे नाहीये, स्वतःला फिगर मेंटेन केल्याचं ते एक समाधान असतं. आणि भारी सरिता मॅडमनी रिझल्ट काढला. किती दिवसानं, जानेवारीपासून मला पण तुमचा रिझल्ट माहिती नाहीये. म्हणजे एवढा भारी रिझल्ट आलाय. तर मग आपण लवकर कमी झालं शुगर. तेच बोलतात की आता तुम्ही बोलता ना की किती वर्षाचं शुगर आहे तेवढे महिने लागतात, पण मला तेवढे महिने नाही लागले. मला 6 महिन्यामध्येच माझा रिझल्ट आला. नाही, येतो लवकर, पण काय असतं माहितीये का? आपल्याला माहिती नसतं आपण आपल्या बॉडीमध्ये किती प्रॉब्लेम्स क्रिएट केल्यात हे माहिती नसतं. आणि बाहेरून आपण जादा वेळ सांगून कमी वेळेत रिझल्ट भेटला ना, तर आनंद मिळतो. आणि मग आपण फॉल्स कमिटमेंट करतो, की कमी एवढ्यात तुमचं एवढं होणार. मग मी सारखं म्हणते, आम्ही काय हात उडी मारून बसलोय का? की काय झालंय आत, काय-काय, कुठं-कुठं, काय-काय झालंय बघायला? नाही ना. नाही, त्याच्यामुळं त्याच्याशिवाय आपण अजून अजून रिझल्ट आहे मॅम. माझे केसांचे पण रिझल्ट आहेत. पहिले मला महिन्यात 2दा मला हे कलर करायला लागायचं केसांना. आता मी 2-2 महिने केसांना कलर नाही करत आणि माझे केस पण वाढलेत. आणि भरपूर काही रिझल्ट आहेत. ते मलाच कधी-कधी कळत नाही, की काय-काय रिझल्ट आहेत. पण समोरच्याला कळतं, की हां, फरक आहे म्हणून. येस, एकदम भारी हो. 9-10 किलोचा फरक लय मोठा असतो आणि तो कळतो लोकांना, कळत नाही असं नाहीये. एकदम भारी. जोरदार क्लॅप करू आपण सरिता नायर थँक यू मॅम. ताईंसाठी. थँक यू. काय, कारण सिंगल राहत असतो, स्ट्रेस लेव्हल असतं. आपण म्हणजे आपल्या आजूबाजूला भरलेही लोक असू देत, पण नवरा एका ठिकाणी आहे, मी एका ठिकाणी आहे. तर काय होतं, कळत न कळत ताण, तणाव, टेन्शन या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, बाकी जबाबदारी ओढण्यामध्येच लक्ष. आता यांना बघा, जॉब करताना काही होत नाही आणि घरात आल्यावर लगेच वाटतं पडावं असं. म्हणजे काय आहे की ते एक जबाबदारी आहे. आपण पेलता पेलता शरीराकडं लक्ष देत नाही आणि त्याला थोडंसं यूज टू करून टाकतो आपण. ओके. थँक भारी यू. सरिताताई, एकदम भारी. आहेत त्या 2 गोळ्या लवकरात लवकर कमी होतील. कारण का, की शेवटी इथं प्रॉडक्ट बरोबर नॉलेज पण महत्वाचं आहे, माइंडसेट महत्वाचा आहे. आता प्रॉपर पॉझिटिव्ह माइंडसेटनं ज्यावेळेला आपण करायला लागू, अजून काही गोष्टींची हे आहे ते पण तुमचं कंप्लीट होऊन जाईल. थँक यू ओके. मॅम. थँक चल, यू. जोरदार क्लॅप. आता अजून एक आपण एक्सपिरियन्स बघणार आहे बरं का. एकदम पॉवरफुल एक्सपिरियन्स. काय होऊ शकतं लाईफमध्ये. हे फ्युअल आहे ना, मला काल एवढं प्राउड फील झालं, कारण मला स्वतःला वाटायला लागलं, की अरे याच्यातनं काय मिळतं